जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर जीवनाचे निर्णय स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्या. जे लोक जगाकडे पाहून निर्णय घेतात ते नेहमी दुःखी राहतात. कोणी काहीही म्हणो, स्वतःला शांत ठेवा. कारण सूर्याची किरणे कितीही प्रखर असली तरी समुद्र कधी आटत नाही. एकाने तक्रार केली, हे ईश्वरा, मी मोठ्या कष्टाने घरटे बांधले होते आणि तू वादळ पाठवून ते उद्ध्वस्त केलेस. तेव्हा आकाशवाणी झाली, तुझ्या घरट्यात तुला खाण्यासाठी साप आला होता म्हणून मी वादळ पाठवले, जेणेकरून तू जागा होऊन उडून जाशील आणि तुझा जीव वाचेल. आपल्या आयुष्यात किती संकटे येतात ना, आणि परमात्मा आपल्याला त्यातून कसे वाचवतो हे आपल्याला माहीतही नसते. जर देवाने तुम्हाला कष्टापर्यंत आणले आहे तर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कष्टाच्या पारही नेईल. मनाच्या वेदनेला अंत नाही, म्हणून इतरांना दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले मन ईश्वराला समर्पित करा. ईश्वराशी जोडले जाताच जीवनात आनंद, संयम, प्रेम आणि समाधान मिळू लागते. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा, कारण तो तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे. लोक मेलेल्या माणसाला खाना देणे पुण्य समजतात. जर जिवंत माणसाला सहारा देणे पुण्य मानले असते तर आयुष्य सोपे झाले नसते का? आयुष्याबद्दल जास्त विचार करू नका. ज्याने जन्म दिला आहे त्याने काहीतरी विचार केलाच असेल ना. तुमचा कालचा दिवस कष्टाचा असेल, पण उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. मन आंधळे असते, त्याच्याकडे स्वतःचे ज्ञान नसते. आंधळ्या मनाचे ऐकून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. नेहमी बुद्धीने काम करा. जेव्हा तुम्ही बुद्धीने काम सुरू कराल तेव्हा मन तुमचा मित्र बनेल. तोपर्यंत हे मन तुमचा शत्रू आहे, जे तुम्हाला बर्बाद करत आहे. तुमची ध्येय आणि आर्थिक स्थिती गुप्त ठेवा. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर सहानुभूतीसाठी रडू नका, कारण लोकांना तुमची अडचण समजली की ते तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. आर्थिक संकट काळात अधिक सशक्त आणि आनंदी दिसा. नकारात्मक लोकांसोबत राहणे सोडा. ते आज ना उद्या तुमचे नुकसानच करतील. तोंडावर खरे बोलणारे आणि रागवणारे लोक त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, जे पाठीमागे वार करतात. कोणाचे दुःख समजून घेण्यासाठी तुमच्यात माणुसकी असणे गरजेचे आहे. एकटेपणाला वरदान समजा, कारण ही स्वतःला सुधारण्याची संधी आहे. वेळ कशीही असो ती निघून जाते. यशस्वी माणूस आनंदी असेलच असं नाही, पण आनंदी राहणारा माणूस नक्कीच यशस्वी होतो. माणसाचे जीवन त्याच्या कर्मावर चालते. जे पेरलं आहे तेच उगवेल. खोटेपणा आणि देखावा कितीही वेगाने धावला तरी ध्येयापर्यंत फक्त सत्यच पोहोचते. लोक रंग बदलतात, पण देव काळ बदलतो. तुमची रहस्य कोणालाही सांगू नका. गरजेपेक्षा जास्त मान दिल्यास लोक तुम्हाला कमी लेखू लागतात. यश मागून मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. लहान चुका टाळा, कारण माणूस डोंगरामुळे नाही तर लहान दगडांमुळेच अडखळतो. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्या. आपल्या दोन प्रवृत्तीचे युद्ध चालत असते. एक काळा लांडगा म्हणजे क्रोध, अहंकार, लोभ, आणि दुसरा पांढरा लांडगा म्हणजे प्रेम, दया, शांती. या युद्धात तोच जिंकतो ज्याला तुम्ही खाद्य घालता. म्हणजे तुम्ही ज्या विचारांवर लक्ष केंद्रित कराल तोच विचार प्रबळ होईल. आयुष्य एकदाच मिळते हे चुकीचं आहे. मृत्यू एकदाच येतो, आयुष्य तर रोज मिळते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाचे मालक बनाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या खोलीत उतरता तेव्हा तुम्हाला आढळतं की खूप काही हवं होतं, खूप काही मागितलं, खूप काही विचार केला, पण शेवटी तेच मिळालं जे नशिबानं आधीच लिहून ठेवलं होतं. ही गोष्ट ऐकायला लहान वाटते, पण ती मनात उतरवणे ही एक तपश्चर्या आहे. जे नशिबात आहे ते एक दिवस नक्कीच येईल. वाटेत कितीही अडथळे आले, कितीही माणसं दूर गेली, कितीही प्रार्थना अपुऱ्या राहिल्या तरी जे लिहिलेलं नाही ते हवं असूनही मिळणार नाही. लाख प्रयत्न करा, लाख रडा, लाख विनवण्या करा, पण ते फक्त एक स्वप्न बनवून राहून जाईल.
जीवनातील सर्वात मोठी शांती याच गोष्टीत आहे की माणसाने प्रयत्न करावेत, पण परिणामाचा स्वीकार करावा. कारण जे आपल्यासाठी आहे ते कधीच दुसऱ्याला कोणाला मिळणार नाही, आणि जे दुसऱ्या कोणासाठी आहे ते आपल्या आयुष्यात टिकणार नाही. हा स्वीकार करणे म्हणजे ते अग्निपथावर चालण्यासारखे आहे, जिथे जळून आत्मा पवित्र होतो. एकदाची गोष्ट आहे. एका जंगलात एक खूप हुशार राहत होता. तो भविष्य पाहू शकत होता. एके दिवशी त्याने पाहिले की एक पारधी जंगलाच्या दिशेने येत आहे. त्याने लगेच दुसऱ्या पक्ष्यांना सावध केले. मित्रांनो, एक पारधी येत आहे. तो जाळं टाकेल, दाणे टाकेल, पण तुम्ही त्यात फसू नका. सगळ्या पक्ष्यांनी त्यांचं ऐकलं, पण त्यांच्यापैकी काहींनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही. पारधी आला. त्याने जाळं टाकलं आणि दाणे पसरवले. जसं पोपटानं सांगितलं होतं. काही लोभी पक्षी दाण्यांच्या लालसेपोटी जाळ्यात अडकले. जे पक्षी जाळ्यात अडकले ते ओरडू लागले, वाचवा, वाचवा. हुशार त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, मी तर तुम्हाला आधीच सावध केलं होतं. आता अडकलाच आहात तर माझं बोलणं लक्ष देऊ नये का? जेव्हा पारधी तुम्हाला पकडायला येईल तेव्हा सगळे मिळून मेल्याचं नाटक करा. तो तुम्हाला मेलेलं समजून जाळ्याच्या बाहेर फेकून देईल. जसा शेवटचा पक्षी फेकला जाईल तसे सगळे एकदम उडून जा. पक्ष्यांनी तसंच केलं. जेव्हा पारधी जवळ आला तेव्हा त्यानं पाहिलं की सगळे पक्षी मरून पडले आहेत. तो एकेकाला जाळ्यातून काढून फेकू लागला. जसा त्याने शेवटचा पक्षी जमिनीवर फेकला तसे सगळे पक्षी एकत्र भुरकन उडून गेले. पारधी पाहतच राहिला. या गोष्टीतून ही शिकवण मिळते की एकतेमध्ये मोठी शक्ती असते आणि कठीण काळात बुद्धीने काम घ्यावं, घाबरून जाऊ नये. आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नाही, म्हणून स्वतःला जास्त तणावात ठेवू नका. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलतेच. वेळ नेहमी सारखी राहत नाही. चांगली कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. देवाच्या घरी उशीर आहे, अंधार नाही. प्रत्येक माणूस आपल्या जिभेमागे लपलेला असतो. जर त्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला बोलू द्या. शब्दच व्यक्तीच्या चारित्र्याचा आरसा असतात. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसरंच घेत राहील. भीतीवर विजय मिळवा, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक होऊ शकाल. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला खूप मजबूत बनवते. चुका सर्वात मोठे शिक्षक असतात. कोणाच्या वाईट वेळेवर हसण्याची चूक करू नका. ही वेळ आहे ती चेहरे लक्षात ठेवते. जो आज राजा आहे तो उद्या रंक होऊ शकतो. विनम्रता हा सर्वात मोठा गुण आहे. अहंकार तर रावणाचाही टिकला नाही. स्वतःला कोणत्याही कामात व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसाला दुखी व्हायला वेळच मिळत नाही. रिकामं मन सैतानाचं घर असतं. चांगल्यासोबत चांगले बना, वाईटासोबत वाईट बनू नका. कारण हिऱ्याने हिरा तर घडवता येतो, पण चिखलाने चिखल साफ होत नाही. आपला चांगुलपणा कधीही सोडू नका. कधी तुमच्या पाठीमागे तुमची चर्चा झाली तर घाबरू नका, कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी विशेष गोष्ट असते. हा तुमच्या यशाचा पुरावा आहे. जेव्हा खिशात पैसे असतात तेव्हा जग तुमची लायकी पाहते, आणि जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा जग आपली लायकी दाखवते. पैशाचा खेळ मोठा निराळा आहे. कोणताही व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू बनवून जगात येत नाही. आपलं वागणं आणि आपले शब्दच लोकांना मित्र आणि शत्रू बनवतात. वाणीत गोड व्हा आणि वागण्यात नम्रता ठेवा. माणूस यशस्वी तेव्हा होतो जेव्हा तो जगाला नाही तर स्वतःला बदलायला सुरुवात करतो. सर्वात मोठं युद्ध स्वतःशीच असतं. ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या त्याचा उद्या काळ बदलेल, आणि ज्याने नाही बदलल्या त्याच्यासोबत उद्याही तेच होईल जे आजपर्यंत होत आलं आहे. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, पण त्यांना हे कधीच वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं. हे मानवी स्वभावाचं कटू सत्य आहे. त्यामुळे लोकांची पर्वाह न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे पहा, आणि जगायचं असेल तर पुढे पहा. भूतकाळातून शिका आणि भविष्यासाठी जगा. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. कर्माचं फळ अटळ आहे. जो जसं पेरेल तसंच उगवेल. माणुसकी मनात असते, ऐपतीत नाही. वरच्यावाला कर्म पाहतो, वारसा नाही. तुमची खरी दौलत तुमचं कर्म आहेत. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका,
कारण जितका मान सन्मान गरिबांच्या घरी मिळतो तितका श्रीमंताच्या घरी नाही. खरं प्रेम आणि आपुलकी श्रीमंती गरिबीवर अवलंबून नसते. जे तुमच्याशिवाय आनंदी आहे त्यांना आनंदीच राहू द्या. जबरदस्तीच्या नात्यांपेक्षा एकांतातील शांतता जास्त चांगली असते. कोणाला इतकंही महत्त्व देऊ नये की त्याने तुमच्या चेहऱ्यावरचं हसूच हिसकावून घ्यावं. आत्मसन्मानापेक्षा मोठं काहीही नाही. जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून दूर जाणंच चांगलं. तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. जो सोडून गेला त्याला आठवू नका आणि जो आहे त्याला गमवू नका. वर्तमानात जगायला शिका. जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर देऊन टाका. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये ठेवलं आहे, मागणाऱ्यामध्ये नाही. दान केल्याने कधीही धन कमी होत नाही, उलटं वाढतं. इज्जत माणसाची नसते, गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली हे जगाचं कटू सत्य आहे. पण तुम्ही आपल्या तत्वावर ठाम राहा. कोणाला धोका देऊन असं समजू नका की तो किती मूर्ख आहे. उलट असा विचार करा की त्याचा तुमच्यावर किती विश्वास होता. विश्वासाची हत्या हे सर्वात मोठं पाप आहे. विश्वास तुटल्यावर माणूस काचेसारखा तुटून विखरतो. त्याला जोडणं खूप कठीण असतं. आयुष्यात मोठं होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. चांगले शब्दच माणसाला बादशाह बनवतात. वाणीतील नम्रता आणि वागण्यातील शालीनता हीच तुमची खरी ओळख आहे. आयुष्याच्या या रणांगणात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावं लागतं. रोज आपला सारथी बनवून जीवनाचं महाभारत लढावं लागतं. तुमची लढाई फक्त तुमच्याशी आहे. वेळेआधी मिळालेल्या गोष्टी आपलं मूल्य गमावतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपलं महत्त्व. वेळेची किंमत ओळखा. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतात. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जग तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार. जेव्हा हात आणि साथ दोन्ही सुटतात तेव्हा निसर्ग कोणी ना कोणी बोट धरायला पाठवतोच. ईश्वर कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. विश्वास ठेवा, अडचणीनंतर सोपे दिवस नक्कीच येतील. एकदा एका राजाने आपल्या मंत्र्याला विचारले, हे सांगा की माणसाला साथ कोण देतं, धन, कुटुंब की कर्म. मंत्र्याने म्हटले, महाराज मी याचं उत्तर उद्या देईन. दुसऱ्या दिवशी मंत्री दरबारात आला नाही. राजाने चौकशी केली तेव्हा कळलं की मंत्री आजारी आहे. राजा मंत्र्याला पाहायला त्याच्या घरी गेला. मंत्र्याने राजाला पाहून रडायला सुरुवात केली आणि म्हणाला, महाराज मला वाटतं माझी शेवटची वेळ आली आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे. राजाने विचारलं, काय इच्छा आहे तुझी? मंत्री म्हणाला, महाराज माझ्या मृत्यूनंतर माझ्या पायात एक जुनी फाटकी चप्पल घालून माझा अंत्यसंस्कार करावा. राजाला हे ऐकून खूप विचित्र वाटलं, पण त्याने मंत्र्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिलं. काही दिवसांनी मंत्र्याचा मृत्यू झाला. राजाने आपल्या वचनानुसार मंत्र्याच्या पायात फाटकी चप्पल घालण्याचा आदेश दिला. पण मंत्र्याच्या कुटुंबियांनी याला तीव्र विरोध केला. ते म्हणाले, हा आमच्या घराण्याचा अपमान आहे. आम्ही असं कधीही होऊ देणार नाही. जेव्हा ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजाला मंत्र्याचे शब्द आठवले. त्याला समजलं की मंत्री त्याला काय समजावू इच्छित होता. राजाने दरबारात जाऊन घोषणा केली, आज मला समजलं आहे की माणसाला ना धन साथ देतं ना कुटुंब. माणसाला फक्त त्याचं कर्मच साथ देतं. आयुष्यात कधीही आपल्या कोणत्याही कौशल्यावर गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनाने बुडतो. विनम्रता हाच माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. कोणाच्याही सोबत राहा, पण आपलं अस्तित्व कधीही गमवू नका. आपली ओळख जपणं खूप गरजेचं आहे. जेव्हा दुःख आणि कडवड दोन्ही सहन होऊ लागेल तेव्हा समजून जा की जगायला जमलं आहे. प्रगल्भता अनुभवातून येते, वयातून नाही. प्रत्येक वेदना एक धडा देऊन जाते. जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त बरोबर राहा. वेळ स्वतःच साथ देईल. सत्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. तो सूर्यासारखा स्वतःच प्रकाशमान असतो. नाती आणि रस्ते तेव्हा संपतात जेव्हा पाय नाही तर मन थकून जातं. भावनांशिवाय नाती निर्जीव असतात. विश्वास त्याच्यावर ठेवा जो तुमच्या 3 गोष्टी जाणू शकेल, हसण्यामागचं दुःख, रागामागचं प्रेम आणि शांत राहण्यामागचं कारण. असा साथीदार मिळणं हे भाग्यच असतं. जर एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढत असेल
तर तिच्या कामी नक्की या, कारण अंधारातच दिव्याची आठवण येते आणि तो दिवा तुम्ही आहात. तुमचा चांगुलपणा हीच तुमची ओळख आहे. जी माणसं आतून तुटतात ती खूप मजबूत होतात. जो ठेस लागून सावरायला शिकतो त्याच्यापेक्षा मजबूत कोणी नसतं. माणसाच्या चांगुलपणावर सगळे शांत राहतात. चर्चा जर त्याच्या वाईटपणावर झाली तर मुकेही बोलू लागतात. ही जगाची रीत आहे. त्यामुळे निंदेला घाबरू नका. आपल्या कर्मपथावर चालत राहा. जे बदलता येईल ते बदला. जे बदलता येणार नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येणार नाही त्यापासून दूर व्हा. पण आयुष्यात स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. तुमचा आनंद हीच तुमची सर्वात मोठी दौलत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा. धन्यवाद.